इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल. जवळ्यात मोठा विजय मिळाला गेला. जवळ्यातला पराभवाचा धक्का हा दीपक आबाला नसून आमचा उमेदवार निश्चितपणानं अर्ज भरला त्या दिवशी विजयी होणार होता. अतुल पवारांच्या विजयाविषयी आम्हाला निश्चितपणानं खात्री होती, म्हणून आम्ही तिथला शिवसेनेचा अर्ज उमेदवार माघारी घेतला. विधानसभेत केलेल्या चुकांमुळे कदाचित जनतेने हा निर्णय दिला असावा असं मला वाटतं. राजकारण अडचणीत येईल. आता मित्राचा मुलगा सुद्धा त्यांच्या घरच्या ह्याच्यातनं पराभूत झालेला आहे. आता मी एखाद्याचं भविष्य वर्तवणं तसं योग्य नाही, पण ज्याची त्याचं आपल्या वागण्याचा विचार या भविष्य काळात करावा, अन्यथा जनता माफ करणार. सांगोल्यात सर्व पक्षांची, तिन्ही पक्षांची महायुती सरकारप्रमाणे येत होती. आपण सांगितलं मतदान अजितदादांना काय सांगाल आता? अजितदादांना श्रद्धांजली म्हणूनच त्या ठिकाणी घड्याळ दीपक आबाच्या पोराला सुद्धा पराभूत करून विजयी झालेला. जिल्हा परिषद आणि महायुतीच्या मदतीने येईल असं चित्र आहे. सध्या तरी स्वबळाच्या एवढे जागा त्यांनी जिंकली. भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येतं. या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं, मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल, चित्र तर वेगळं दिसायला लागलं. आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य, त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय, यावर तुम्हीच ठरवा, मी ठरवण्यापेक्षा. उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार 6,000 मतांनी विजयी होत आहेत आमच्या घरातल्या. यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात येईल. त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललेली दिसते बऱ्याच ठिकाणी. आता खरं तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांचीच, राष्ट्रवादी ही अजितदादा म्हणजे आता सुनेत्रा वहिनीची, यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केली. विधानसभेला जी भूमिका घेतली अचानक दीपक सावंत यांनी, याची किंमत दोनदा त्यांना चुकवायला गेली. नगरपालिका असू दे, कायम असंच राहणार आहे ट्रेंड तुमचे? कारण तुम्ही, माझं मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्याने सुधारावं आणि जनता कोणत्या दिशेने चालली त्या दिशेने स्वतःचा राजकीय प्रवास ठेवावा. आलं तर जवळ घेणार का तुम्ही? जनतेने मान्यता दिली तर निश्चितपणाने घेऊ.